वाईफ आरटीआय अंतर्गत हजबंडची सॅलरी डिटेल्स मागू शकते का? आजचा प्रश्न केवळ एका हजबंड अँड वाईफ पुरता मर्यादित नाही. तर आजचा प्रश्न आहे, गोपनीयतेचा अधिकार मोठा की माहितीचा अधिकार मोठा? वाईफला थर्ड पार्टी मानणे योग्य आहे का? विवाहामध्ये आर्थिक पारदर्शकता बंधनकारक नाही का? विवाह म्हणजे राईट टू नो की राईट टू प्रायव्हसी? हजबंडची सॅलरी लपवणे म्हणजे पारदर्शकतेचा भंग नाही का? मेंटेनन्स मिळवण्यासाठी माहिती हवी असेल तर वाईफने आरटीआय वापरणे योग्य नाही का? हजबंड असो की वाईफ असो, सरकारी कर्मचारी असल्यामुळे पगार सार्वजनिक व्हायला पाहिजे का? की मग सरकारी नोकरी असूनही पगार हा खाजगीच असतो? लग्न झालं म्हणजे प्रायव्हसी संपते का? वाईफला हजबंडची सॅलरी माहिती असणे हा तिचा अधिकार की मग हजबंडच्या प्रायव्हसीमध्ये हस्तक्षेप? नमस्कार, मी ॲडव्होकेट राकेश सोनटक्के जस्टिस टॉकमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर एका वाईफने सरकारी सेवेत असलेल्या तिच्या हजबंडची सॅलरी डिटेल्स माहिती अधिकारामध्ये मागितली, परंतु हजबंडच्या डिपार्टमेंटने ती माहिती देण्यास नकार दिला. त्यानंतर यामध्ये वाईफने अपील केली व त्यापुढेही हे मॅटर इन्फॉर्मेशन कमिशन पुढे गेले. तेथे सुद्धा ही माहिती देण्यास नकारच देण्यात आला. या मॅटरमध्ये वाईफ तेथेच थांबली नाही, तर ती हायकोर्टामध्ये सुद्धा गेली. वाईफने हायकोर्टामध्ये म्हटले की मी त्याची कायदेशीर वाईफ आहे. त्यांच्या उत्पन्नाची माहिती मला असणे हा माझा अधिकार आहे. ही माहिती मेंटेनन्स आणि मॅरेज डिस्प्यूट करिता अत्यंत महत्वाची आहे. मग यामध्ये सरकारतर्फे युक्तिवाद करण्यात आला. सरकार म्हणाले की वेतन तपशील ही वैयक्तिक माहिती आहे आणि त्यामुळे ही माहिती कायद्याच्या अपवादामध्ये येते. ही माहिती थर्ड पार्टीला देता येत नाही. यानंतर कोर्टाने राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्टचे अवलोकन केले. त्यामध्ये सेक्शन 8 सबसेक्शन 1 क्लॉज जे क्लिअर मेन्शन केलेले आहे. अशी माहिती की जी वैयक्तिक स्वरूपाची आहे आणि ज्याचा सार्वजनिक कार्याशी संबंध नाही, ती माहिती उघड करता येत नाही. मग त्यानंतर कोर्टाने प्रश्न केला की सरकारी कर्मचाऱ्याचा पगार हा सार्वजनिक दस्तऐवज आहे का, की मग तो एम्प्लॉयर आणि एम्प्लॉई यांच्यामधील खाजगी व्यवहार आहे? हायकोर्टाने येथे आधार घेतला गिरीश रामचंद्र देशपांडे व्हर्सेस CIC या जजमेंटचा. या जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टाने क्लिअर केले, वेतन तपशील, सेवा नोंदी व वार्षिक गोपनीय अहवाल ही वैयक्तिक माहिती आहे. जोपर्यंत लार्जर पब्लिक इंटरेस्ट सिद्ध होत नाही, क्रिएट होत नाही, तोपर्यंत ती माहिती देता येऊ शकत नाही. मग त्या व्यक्तीची ती वाईफ जरी असली तरी ती थर्ड पार्टीच ठरते. या संबंधात 2017 मध्ये सुप्रीम कोर्टाने एक लँडमार्क जजमेंट दिले, जस्टिस पुट्टास्वामी व्हर्सेस युनियन ऑफ इंडिया. त्यानुसार गोपनीयतेचा हक्क हा मूलभूत अधिकार आहे. विवाह म्हणजे वैयक्तिक हक्काची समाप्ती नाही. विवाहामुळे व्यक्तीची आर्थिक गोपनीयता ही आपोआप सार्वजनिक होत नाही. पण प्रश्न इथेच थांबत नाही. जर वाईफला मेंटेनन्सच्या केससाठी माहिती हवी असेल तर मग काय करावे? तर यावरती कायदेशीर उपाय उपलब्ध आहे, परंतु आरटीआय नाही. फॅमिली कोर्टामध्ये मेंटेनन्सच्या केसमधून किंवा सिव्हिल प्रोसिडिंगद्वारे ही माहिती मागवता येते. समन्स इश्यू केल्या जाऊ शकतात. म्हणजे ज्या डिपार्टमेंटमध्ये तुमची वाईफ किंवा हजबंड असेल, त्यांची माहिती जर ती व्यक्ती लपवत असेल आणि ती माहिती जर तुम्हाला या केससाठी आवश्यक असेल, हवी असेल, कोर्टापुढे मेंटेनन्स केसमध्ये ही माहिती आवश्यक असतेच. आणि त्याबद्दल जर तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही त्या डिपार्टमेंटला समन्स इश्यू करू शकता कोर्टाद्वारे. म्हणजे याकरिता न्यायाचा दरवाजा बंद नाही. तुम्ही फक्त चुकीचा दरवाजा नॉक करू नका. तर येथे तुम्ही लक्षात घ्या, पगार तपशील ही वैयक्तिक माहिती आहे. त्यामुळे आरटीआय अंतर्गत ते देणे बंधनकारक नाही. सार्वजनिक हित सिद्ध झाले तरच ते शक्य आहे. हायकोर्टाकडून सुद्धा या लेडीला नकारच देण्यात आला. तिने केलेली याचिका फेटाळण्यात आली. हा निर्णय केवळ पती पत्नीच्या वादाबद्दल नाही. आरटीआय हे पारदर्शकतेचे शस्त्र आहे, परंतु ते वैयक्तिक गोपनीयतेवर वार करण्यासाठी नाही. नातं हे वैवाहिक जरी असलं तरी गोपनीयता वैयक्तिकच राहते. हा निर्णय हजबंड असो की वाईफ असो, सॅलरी संबंधीचा हा निर्णय कोणत्याही पार्टीला सारखाच ऍप्लिकेबल होतो.
सॅलरीचा तपशील RTI मध्ये मागता येणार नाही. थँक यू सो मच. टेक केअर ऑफ युअर सेल्फ.